हॅलो फ्रेंड्स, संगीता क्रिएशन्समध्ये आज आपण पाहणार आहोत परफेक्ट डीप नेक गळ्याचं कटिंग कशा पद्धतीने करायचं ते. आता त्याआधी आपण ब्लाऊजची मेजरमेंट पाहूया. इथे टोटल ब्लाऊजची उंची आहे 14.5 इंच प्लस 1 इंच सिलाई मार्जिन, म्हणजेच मी 15.5 इंच उंची घेतलेली आहे. चेस्ट साईज आहे 40, तर 40चा चौथा 10 इंच आणि 1.5 इंच सिलाई मार्जिन घेतलेले आहे. आता खालची कमरेची ही लेंथ आपण पाहून घेऊया. आता कमरेचा चौथा 9 इंच, 1 इंच टक्ससाठी आणि 1.5 इंच सिलाई मार्जिन अशा पद्धतीने खालच्या बाजूनेही मेजरमेंट घेतलेला आहे. आता इथे डीप नेक असल्यामुळे मी शोल्डर घेतलेला आहे 5.5 इंच 40 साईज चेस्टसाठी. डीप नेक आहे म्हणून. जर डीप नेक नसेल, नॉर्मल नेक असेल, तर तुम्ही इथे 6.5 पर्यंतही शोल्डर घेऊ शकता, जर नॉर्मल 6 इंचापेक्षा कमी गळा असेल तर. पण जर 7 इंचापेक्षा खाली गळा असेल तर तुम्ही 6 इंच वगैरे घेऊ शकता. पण इथं डीप नेक आहे आणि या गळ्याची खोली टोटल मी घेणार आहे 10 इंच. शिलाई मार्जिन पकडून 10 इंच, कारण मला तयार हवा आहे 9.5 इंच गळा. तर आता मी इथे 10 इंचावरती एक मार्किंग करून घेणार आहे. इथे पाहू शकता मी 10 इंचावर मार्किंग करून घेतलेले आहे आणि खालच्या बाजूने 3 इंच असं मार्किंग करून घ्यायचं आहे, कारण डीप नेक बनवणार आहोत तर खालच्या बाजूने गळा रुंदवून घ्यायचा असतो. म्हणून मी ते 3.5 इंचावर एक मार्किंग केली आहे आणि हा पॉईंट 3.5 इंचाचा आणि गळा रुंदी घेतलेली आहे 2.25 इंच. गळा रुंदी मी इथे कमी घेतलेली आहे कारण डीप नेक आहे. जर 2.5 इंचापर्यंत जर गळा रुंदी घेतली तर शोल्डर उतरण्याची शक्यता असते आणि मग अशा पद्धतीने गळ्याला सिंपल असा गोल आकार मी देऊन घेतलेला आहे 1.5 इंचाच्या मार्जिनवरती. ते तुम्ही पाहू शकता. आता हा आकार परफेक्ट डीप नेक गळ्याचा झालेला आहे. अशा पद्धतीने जर परफेक्ट मेजरमेंट घेऊन तुम्ही डीप नेक गळ्याचं कटिंग केलं तर शोल्डर कधीच उतरणार नाही. डीप नेक गळ्याचं कटिंग करायचं असेल तर आपल्याला शोल्डर हे कमी घ्यावंच लागतं. आता मी इथे गळ्याची कटिंग करून घेतलेली आहे आणि स्टिचिंग तर आपण जसं नॉर्मल गळ्याची स्टिचिंग करतो तसंही करू शकतो किंवा कॅनव्हास वगैरे लावूनही करू शकतो. पण मी इथे आता सिंपल फक्त ब्लाऊजच्या कापडवरती ठेवून हा गळा अगोदर स्टिच करून घेणार आहे. आता इथं मी मेन ब्लाऊजचं कापड घेतलेलं आहे, त्यावरती व्यवस्थित सेट करून घ्यायचं आहे आणि मग या कापडाला चारही बाजूने शिलाई मारून घ्यायची आहे. किंवा तुम्ही इन आउटही करू शकता. सुईच्या उलट्या बाजूने अस्तर ठेवायचं आणि मग उलटून आतमध्ये घ्यायचं. पण आता मी इथे पूर्ण ब्लाऊजला गोट लावून घेणार आहे, त्यामुळे मी इथे अशा पद्धतीने उलटून न घेता सरळ ब्लाऊजचं जे मेन कापड आहे त्याच्या आतल्या बाजूने अस्तर व्यवस्थित ठेवून घेतलेलं आहे आणि मग याला एक सूत मार्जिन सोडून हा अस्तर पूर्ण जे ब्लाऊजचं कापड आहे त्याला योग्य फिनिशिंगसह शिवून घेणार आहे आणि मग एक्स्ट्राचं कापड कटिंग करून घेणार आहोत. आता इथे आपण ब्लाऊजला जोडणार आहोत कमरपट्टी. त्यासाठी मी कमरेची लेंथ आहे एवढी पट्टी घेतलेली आहे आणि 1.25 इंच रुंदी घेऊन या पट्टीला एका बाजूने अर्धा इंच अशा पद्धतीने फोल्ड केलेला आहे. आता रेग्युलर ब्लाऊजला जसं आपण टक्सचं मार्जिन करतो मेजरमेंट घेऊन, त्या पद्धतीने मी इथं सिलाई मार्जिन सोडून सेंटर पॉईंट काढला आहे आणि टक्सची उंची 4 इंच घेतलेली आहे. दोन्ही बाजूने योग्य पद्धतीने मी मार्किंग करून घेते आणि मग त्यानुसार इथे टक्स मारून घेणार आहे. इथे पाहू शकता योग्य पद्धत. अशा पद्धतीने जर तुम्ही टक्स मारले तर जे शोल्डर उतरण्याचे चान्स असतात ते कमी होतात. आता दोन्ही बाजूने टक्स मारून घ्यायचे आहेत आणि त्यानंतर मग कमरपट्टी व्यवस्थित जोडून घ्यायची आहे. कमरपट्टी जोडतानाही कमरपट्टी अगोदर जे मेन ब्लाऊजचं कापड आहे त्याच्या वरच्या बाजूने ठेवायचे आहे. इथे तुम्ही पाहू शकता. आता ही कमरपट्टी मी वरच्या बाजूने ठेवलेली आहे आणि 1/4 इंच खालच्या बाजूने मार्जिन सोडून मी ही कमरपट्टी पूर्ण कमरेला जोडून घेणार आहे. इथं ही कमरपट्टी जोडताना एकसारखं मार्जिन ठेवायचं आहे, त्यामुळे कमरेलाही फिनिशिंग छान येतं. आता ही कमरपट्टी अशा पद्धतीने सुईच्या बाजूने जे ब्लाऊजचा भाग आहे तो आतमध्ये घ्यायचा आहे आणि त्यावरती एक दाबटीप देऊन घ्यायची आहे. आता ही कमरपट्टी पूर्ण आतमध्ये फोल्ड करायची आणि वरच्या बाजूने एक 5 नंबरची टीप मारायची आहे.
जेणेकरून आपण ही हात शिलाई केल्यानंतर जी 5 नंबरची टीप आहे ती व्यवस्थित काढू शकू आणि मग कमरेलाही कमरपट्टी जोडल्याचं कुठंही दिसणार नाही आणि फिनिशिंग योग्य दिसेल. अशा पद्धतीने मी पूर्ण स्टिचिंग केलेलं आहे. आता मी तुम्हाला एंड पार्ट दाखवत आहे, कारण मी गोटचा व्हिडिओ ऑलरेडी चॅनलवर अपलोड केलेला आहे. आता मी इथे ब्लाऊजला व्यवस्थित गोट जोडून घेतलेला आहे. तुम्ही पाहू शकता गळा किती सुंदर आणि किती मस्त फिनिशिंगसह गोल गळ्याचा आकार आलेला आहे. अशा पद्धतीने डीप नेकचा परफेक्ट शेप तयार झालेला आहे. तुम्हाला हा जर व्हिडिओ आवडला असेल तर तुम्ही व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. आणि परफेक्ट गोट योग्य पद्धतीने कसा घालायचा किंवा गोट पट्टी जी असते ती आतमध्ये फोल्ड केलेली ती ब्लाऊजला कशी घालायची आहे, हा व्हिडिओ जर तुम्हाला पाहायचा असेल तर मी या व्हिडिओची लिंक ह्या व्हिडिओच्या आता इथे ब्लाऊज व्यवस्थित ठेवून पाहूया आपण गळा किती सुंदर आलेला आहे. तुम्ही पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद. सर्वांना श्री स्वामी समर्थ. आणि चॅनलला जर सबस्क्राईब केले नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करता जाऊ नका. चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन जरूर प्रेस करा. धन्यवाद.